आज सकाळीच ते दोघेजण नरसिंगपूरला आले होते. किती महिन्यापासून बायकोने मागे बुणबुण लावली होती, आपले कुलदैवत आहे, जायला पाहिजे. देव म्हटले की तुम्ही नाहीच म्हणता. काही दिवसांनी तिने पवित्रा बदलून पाहिला. नरसिंगपूरचं मंदिर फार सुरेख आहे म्हणे. भव्य दगडी बांधकाम, दोन्ही बाजूंनी नद्या वाहतात, संगम आहे, रम्य ठिकाण आहे. तरीही तो बदला नव्हता. अखेर तिच्या आग्रहासमोर त्याने मान तुकवलीच. तीर्थयात्रा, देवदेव यात त्याला मुळातच रस नव्हता. अशाने कुठे दुःख दूर होते का? शिवाय सकाळी 3 तास चाललेला तो अभिषेक, ते लहानशा गाभाऱ्यात अवघडून बसणे, ते देवावर दूध दही पाणी ओतणे, ती ब्राह्मणाची सराईत बडबड, धूप उदबत्त्या तेल यांचा धूर, संमिश्र वास. जेवण झाल्यावर तर तो धर्मशाळेच्या खोलीत जाऊन पडून राहिला. आता सायंकाळ झाली होती. मंदिराच्या बाहेरच्या प्रशस्त दगडी पायऱ्यावर दोघेजण जाऊन बसले. भक्तांची गर्दी संपली होती. सर्वत्र शांतता. समोर नदीचे विशाल पात्र, संथ लयीत पाणी पुढे सरकत होते. सूर्य डोंगराआड गेला. त्याचा सोनेरी प्रकाश काही काळ आकाशात घोटमळत होता. नंतर तोही नाहीसा झाला. तो अनिमिषपणे पाहत होता. हळूहळू पश्चिमेच्या दिशेने पक्ष्यांचे थवेच्या थवे येऊ लागले. असंख्य पक्षी. आकाशावर जणू त्यांची हालती नक्षी निर्माण झाली. कुण्या दूर देशावरून येऊन ते नदीकाठच्या विशाल वृक्षावर उतरत होते. काळोखलेल्या आकाशात व हिरव्या झाडांच्या पार्श्वभूमीवर पांढरे शुभ्र पक्षी उठून दिसत होते. एखादा पंखा पसरावा तसा आकाशात पक्ष्यांचा एक थवा पसरे आणि नंतर हळूहळू तो मिटत जाऊन झाडांच्या विस्तारात गडप होई. कसलाही आवाज नव्हता. समोरच्या दृश्याला जणू पार्श्वसंगीताची आवश्यकताच नव्हती. हळूहळू पक्ष्यांचे येणे थांबले. काळोख आता अधिकच गडद झाला. नदी पलीकडल्या देवळात दिवे लागले. त्यांची प्रतिबिंबे पाण्यावर हलू लागली. आत कुणीतरी घंटा वाजवली. चला आत जाऊ. दोघेजण उठले. आतल्या पटांगणात आले. पण खोलीकडे न वळता त्याची पावले गाभाऱ्याकडे वळली. समईच्या प्रकाशात मूर्ती किती स्नेहमयी वाटत होती. त्याने आर्तपणे तिच्यासमोर हात जोडले. नरहरी, श्यामराजा, कृपा करा.